नमस्कार. आजकाल नाशिकमध्ये बरीच कांड होऊ लागली. आता नाशिक त्र्यंबकेश्वर असे जोड असल्यामुळं त्र्यंबकेश्वरमध्ये घडलेलं कांड सुद्धा नाशिकमध्येच गणलं जाऊ लागलंय. आणि गंमत अशी आहे की त्र्यंबकेश्वरमध्ये जरा कुठे खुट्ट वाजलं की त्याचा ठपका त्र्यंबकेश्वरातल्या ब्राह्मणांवर ठेवला जातो. म्हणजे त्र्यंबकेश्वरमध्ये तिथे असलेल्या गायींना गवत विकणाऱ्या माणसांनी रेट वाढवला की ब्राह्मणांच्याकडून लूट. त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेशाला तिथल्या पार्किंगवाल्या लोकांनी अडवून पत्रकारांना झोडलं की येणाऱ्या भाविकांची लूट करणारे ब्राह्मण, असं बोललं जातं. आता पूजापाठ करताना दक्षिणा जास्त मिळावी म्हणून आग्रह करणाऱ्या ब्राह्मणांची लूट आता सरसगट सगळ्यापर्यंत पोहोचली आहे. खरं तर त्र्यंबकेश्वराच्या पुजाऱ्यांमध्ये ब्राह्मणांचा समावेश नाही हे खूप कमी लोकांना ठाऊक असेल. तिथे गुरव समाज मुख्य पुजारी आहे. असो, एक ताजी बातमी आली आणि त्या बातमीत त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची लूट करणाऱ्या माणसाला पकडल्याचं कळलं. बातमी अशी होती, घटना अशी होती की त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी, शीघ्र दर्शनासाठी 200 रुपयाचा पास असतो. लोक त्याला VIP दर्शन म्हणतात. ते VIP दर्शन नाही, शीघ्र दर्शन. ज्याला रांगेत 7-8 तास थांबावं वाटत नाही त्यांना लवकर व्हावं म्हणून 200 रुपये देऊन दर्शनाची केलेली सोय. बरे ट्रस्ट काही ब्राह्मणांचे ट्रस्ट नव्हे हो, हे न्यायालयाचे ट्रस्ट आहे. न्यायालय नियुक्त करतं. त्या शीघ्र दर्शनाची सोय केलेली आहे. या शीघ्र दर्शनाच्या रांगेत 200 रुपये देऊन थांबलेल्या भक्तांना ऐन गर्दीच्या वेळेला काही दलाल फिरत फिरत बोलत असतात की इथेही तुम्हाला 4 तास लागणार आहेत, मी 5 मिनिटात दर्शन करून घडवून आणतो. मग माणूसही जो आपली प्रतिष्ठा दाखवायला गेलेला असतो, भक्त, तो विचार करतो की चला 5 मिनिटात होत आहे तर किती घ्याल असं विचारलं जातं. तेव्हा दर्शन करून पूजा करून आणण्याचे 3000 रुपये सांगितले जातात. हो नाही करत शेवटी ग्राहक गळ्यात लागतं. ओम आणि अभिषेक या नावाची 2 माणसं, नावही काय सुंदर आहे तो, ओम आणि अभिषेक. हा ओम अभिषेकाचं नाव सांगून, म्हणजे अभिषेकाचं कारण सांगून 3000 रुपये प्रति माणसी आकारायला लागतो. मग डील ठरते 200 रुपयाचं तिकीट अधिक 3000 रुपये वेगळे या दर्शनासाठी द्यायचे. मग व्हॉट्सअप किंवा मेसेजवर एका विशिष्ट माणसाला हा नंबर पोचवला जातो, नाव पोचवलं जातं. हे +3, हे +4 असं पोचवलं जातं. आणि मग तो माणूस आपल्या पदाचा वापर करून तिथल्या सिक्युरिटी गार्डला ते नाव कळवतो की ह्या नाव अधिक 2 माणसं सोडून दे. मग सिक्युरिटी गार्ड त्या आदेशाची अंमलबजावणी करत त्या लोकांना आत पाठवतो. इथे पोलीस सिक्युरिटी नाही ना, इथे खाजगी गार्डची सिक्युरिटी आहे. त्याला आत पाठवतो. 3000 रुपयात दर्शन होऊन जातं. अभिषेक म्हणजे काय, फक्त सोडा पाणी, लावा डोळ्याला पाणी, म्हणा मम, इतकाच तो काय असतो. मग हे नाव पाठवणारा आणि फोन करणारा माणूस कोण? ओम आणि अभिषेक या आपल्या पुतण्यांच्या करवी आणि पेहरे नावाचा एक माणूस यांच्या करवी वैतागलेल्या भक्तांची रेकी करून त्यांना शोधून मंदिरापर्यंत घेऊन जाण्यातून पैसे कमवणारी ही माणसं आणि यांचा आत पाठवणारा माणूस म्हणजे पुरुषोत्तम पडलग. हे पुरुषोत्तम पडलग महोदय या ट्रस्टवर विश्वस्त म्हणून आहेत आणि जे आपल्या विश्वस्त असल्याचा फायदा घेऊन सिक्युरिटी गार्डला माणसांना आत पाठवतात. त्यांच्या एका समर्थकाने सांगितलं की आमचे पडलग आत पाठवू शकतात, दर्शन करून आणू शकतात, कारण ते विश्वस्त आहेत. विश्वस्ताचं काम मंदिराचं व्यवस्थापन बघणं असतं, VIP दर्शन घडवणं नव्हे.
ठीक आहे, हरकत नाही, चला. पण हे पुरुषोत्तम पडलक 3,000 रुपये घेऊन, आपल्या पुतण्याकरवी पैसे घेऊन, आपल्या पंटरकरवी पैसे घेऊन सगळं घडवतात. ही बातमी पोलिसांना कळली आणि पोलिसांनी मग आपल्या माणसांना दर्शन रांगेत पाठवलं. पेहरे, ओम, अभिषेक यांनी पोलिसांच्याच माणसांना घेरलं आणि घेरल्यावर त्यांच्याकडूनही 3,000 रुपये घेऊन दर्शन घडवून आणलं. पोलिसांनी हे घडल्याबरोबर त्या पेहरेला पकडलं आणि ओम, अभिषेक गायब झाले. मग याच्या सगळ्याकडून नंबर कोणाकडे जातो, कोणत्या नंबरवर जातो, नाव कोणाकडून केलं जातं, हे सगळं कळल्यावर या पुरुषोत्तम पडलक यांचं नाव सापडलं. मग पोलीस पोचले, त्यांना उचललं, पुढील कारवाई सुरू झाली आणि पुन्हा ओम आणि अभिषेक पोलिसांना शरण आले. भक्तांची लूट करणारी एक वेगळी टोळी पकडल्या गेली. म्हणाल काय एवढं, विश्वस्तालाच पकडले हो, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आता मी तुम्हाला माझ्या मोबाईलमध्ये आलेले काही फोटो दाखवतोय. त्याच्या आधी एक गंमत सांगतो. या सगळ्या प्रकारात हे घडवून आणल्याचा आरोप काही 2-4 लोकांवर केला गेला, ज्यात नाशिकचे आचार्य तुषार भोसले वगैरे यांनी शरद पवारांनी वारकरी संप्रदायावर केलेलं भाष्य, त्याला मग गेलेला विरोध, मग त्यांना केलेला विरोध म्हणून ते शरद पवारांच्या टीकेला उत्तर दिलं म्हणून माझ्यावर हा अन्याय झाला, अशी जी भावना मांडली गेली ते तुम्हाला कळावं म्हणून ते दाखवतोय. पहिला फोटो बघा. आदरणीय पडलक साहेब सोवळ्यातल्या रोहित दादांच्याकडून त्र्यंबकेश्वराच्या मंदिरामध्ये पूजा करून घेत आहेत. वशाट खाल्लं होतं की नाही मला माहित नाही. कधी कधी अशी काळजी घ्यावी लागते हो, की वशाट न खाता मंदिरात गेले होते का बघावं लागतं. सोवळ्यात आहेत म्हणून म्हणतो, बाकी काय आपल्याला काय करायचं, कसे काय करणार. त्यानंतरचा एक फोटो दाखवतो. एका व्यासपीठावर हे पडलक महोदय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि परमादरणीय सुप्रियाताई सुळे यांच्यासोबत दिसत आहेत. हेच पडलक साहेब आदरणीय शरदचंद्र पवारांच्या निवासस्थानी त्यांच्याशी चर्चा करताना दिसत आहेत. त्याच्या पुढचा एक फोटो बघा. हेच पडलक साहेब त्र्यंबकेश्वराच्या मंदिरामध्ये भिवंडीचे खासदार बाळ्या मामा यांची पूजा घडवून आणताना दिसत आहेत. सपत्नीक बाळ्या मामा सोवळ्यात आहेत. हेच पडलक साहेब आदरणीय महान नास्तिक जितेंद्रजी आव्हाड यांचं स्वागत करताना दिसत आहेत. शरद पवार, जितेंद्र आव्हाड या सगळ्यांच्या सोबत, नास्तिकांच्या सोबत, देवाच्या बापाच्या सोबत वावरणाऱ्या या पडलगांना या मंदिराच्या समितीवर विश्वस्त म्हणून यावं लागलं आणि त्यांना सोवळ्यात आपल्या पक्षाच्या नेत्यांकडून पूजा करून घ्यावी वाटली. यापेक्षा वेगळेपण कोणतं. बर धरले पडलक आणि बदनाम बामनं का, तर त्यांच्याच मंदिरात सगळं होतंय. बरं हे मंदिर ब्राह्मणांचं नाही, हे मंदिराचे पुजारी गुरव काय गंगेच्या गोदेच्या तीरावर 2-4 पूजा करून पोट भरणाऱ्या ब्राह्मणांना बदनाम करण्यासाठीच हे सगळं प्रकरण वापरलं गेलं आणि तिथं जमलं नाही पुन्हा म्हणून भाजपची बदनामी करण्यासाठी या प्रकरणाचा वापर होतोय. पकडल्या गेलेले पडलक स्वतःला मोठं सिद्ध करण्यासाठी शरद पवारांवर तुषार भोसलेंनी टीका केली आणि त्या तुषार भोसलेंना उत्तर दिलं म्हणून माझ्यावर ही कारवाई केली, अशा स्वरूपाच्या हकाट्या पिटायला लागल्यात. गिरे तो भी टांग ऊपर, काय नाक कापलं तरी भोक आहे आणि त्यांनी श्वास घेऊच की, या प्रकारामध्ये कुठून ना कुठून हिंदुत्ववाद्यांना बदनाम करण्यासाठीचा सगळा प्रकार घडवला जातो आहे. तो काय होता हे कळावं यासाठी हा व्हिडिओ आणि या फोटोंचा प्रपंच आहे. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज